गोंदियात बबई गावातील लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झालेल्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे। वऱ्हाडी मंडळींपैकी 70 ते 80 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं होतं। लग्नाच्या जेवणातील लाल रंगाच्या भातामुळे विषबाधा झाल्याचं समोर आलंय। गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात 33 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आपण गोंदियातून बघतो। या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं समजतंय। नुकताच बबई येथे लग्न समारंभामध्ये विषबाधेमुळे जे रुग्ण होते ते ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती झाले होते। आपल्यासोबत आहे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पटले सर, काय सांगाल सर, प्रारंभिक किती रुग्ण होते आणि रुग्णसंख्येमध्ये आता किती वाढ झाली, काय सांगाल? सुरुवातीला 4 तारखेला जेव्हा यांना विषबाधा झाली तेव्हा आपल्याकडे 5 तारखेपासून आपल्याकडे रुग्ण येणं सुरू झालेले आहेत। तर आतापर्यंत टोटल 42 रुग्ण आपल्याकडे भरती झालेले आहेत आणि त्याच्यापैकी 11 रुग्ण आपण डिस्चार्ज केलेले आहेत। चांगली गोष्ट अशी आहे की रुग्ण आपल्या काही गंभीर होताना दिसत नाहीत, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि आता जेवढे काही आपल्याकडे 32 लोक ॲडमिट आहे ते सगळे स्टेबल आहेत। फक्त आपले 2 बालकं जे गोंदियाला पहिल्या रात्री 5 तारखेला रेफर झाले होते ते त्यांची पण प्रकृती बरी असल्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणि आता मला वाटते इतर रुग्णांनी थोडंसं काही पोटात दुखलं, एखादी उलटी झाली तर घाबरून जाऊ नये। आमच्याकडे येऊन त्यांनी उपचार त्यांना मोफत भेटतो आहे, तरी येऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आशिष झुंजरे, पुढारी न्यूज, गोंदिया।